सुगंधा आकर्षण कॉलनीतील रस्ता कामांचा अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते शुभारंभ। बिलाडी रस्तालगत असलेले प्रभाग क्रमांक 2 मधील सुगंधा आकर्षण सोसायटीत गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रस्ता व गटार सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। रस्ता व गटारी नसल्यामुळे स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्यांची दखल घेतली जात नव्हती। ही समस्या स्थानिक कार्यकर्ते युवराज हटकर व अमोल सूर्यवंशी यांनी धुळे शहराचे आमदार श्री अनूप अग्रवाल यांच्या निदर्शनास आणून दिली। आमदार अनूप अग्रवाल यांनी तातडीने या कामास मंजुरी देत बिलाडी रोड ते चामुंडा नगरपर्यंत बंदिस्त गटार व रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला। या कामाचा शुभारंभ सौ अल्पा अनूप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी यांच्यासोबत महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, प्रभावती शिंदे, प्रथमेश गांधी, संजय बोरसे, मोहित वाघ, विलास शिंदे, अमोल मराठे, अमोल वाघ, पूनम पाटील, शारदा कोळी, योगिता भामरे, सिंधुबाई पाटील, सुमन पाटील, मीरा जाधव, प्रमिला खैरनार, विद्या पाटील, कोमल पाटील, सतीश पाटील, बुधा जाधव, आप्पा पाटील, रोहिदास भामरे, मुकेश कोळी, राम राठोड, शुभम माळी, जगदीश राठोड, सुदाम पाटील, उज्ज्वल चौधरी, शरद चौधरी, शारदा अनुराग राठोड, दिगंबर राठोड, कुणाल भामरे, अभिषेक माळी, अनुराधा ठाकरे, बेबी शिरसाट, लता वाघ यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमावेळी कॉलनीवासियांच्या वतीने सौ अल्पा अनूप अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला। या कामामुळे सुगंधा आकर्षण कॉलनीतील नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या समस्यांना दिलासा। धुळे शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनूप भैया अग्रवाल यांच्या माध्यमातून विधानसभेचा जेव्हा प्रचार सुरू होता त्यावेळेस सुगंधा आकर्षणमध्ये भैयांनी सभा घेतली होती। त्यावेळेस नागरिकांना व माता बहिणींना त्यांनी शब्द दिला होता की हा जो तुमचा मुख्य डीपी रोड आहे तुम्ही निवडून आल्यावर त्वरित करून देणार आहे। आज भैयांनी दिलेला शब्द पाळला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह व आनंदाचं वातावरण आहे। आज या कामाचं भूमिपूजन अल्फा भाभी अनुपजी अग्रवाल, महादेव काका परदेशी, माया काकू परदेशी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे आणि ते सर्व माता बहिणी नागरिक तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। हा 300 मीटरचा रस्ता आहे, खडीकरण डांबरीकरण